श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपण एक अत्यंत पवित्र आणि भक्तिरसाने भरलेला सोहळा पाहणार आहोत. तो म्हणजे तुळशी विवाह. हा सोहळा केवळ धार्मिक नाही तर आपल्या जीवनातील सकारात्मकतेचा आणि समृद्धीचा संदेश देणारा आहे. भक्ती, श्रद्धा आणि सद्गुणांचे महत्त्व शिकवणारा आहे. तुळशी विवाहामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते, दाम्पत्य जीवन सुखी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुळशी विवाह हा सोहळा देवउठणी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी पासून सुरू होतो. देवउठणी प्रबोधिनी एकादशी हा कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस असतो. या दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात. या दिवसापासून सर्व शुभ कार्य, विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुक शांती इत्यादी पुन्हा सुरू होतात. या एकादशीला देवउठणी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी, देवउठणी एकादशी किंवा तुलसी विवाहाचा दिवस असेही म्हणतात. 4 महिन्याच्या चातुर्मास कालावधीत भगवान विष्णू योग निद्रेत जातात. आषाढी एकादशी पासून ते देवउठणी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी पर्यंतचा 4 महिन्याचा कालावधी आहे. देवउठणी एकादशी हा दिवस भगवान श्री विष्णू, आषाढी एकादशीला भगवान विष्णू निद्राधीन होतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला देवउठणी एकादशी ते पुन्हा जागृत होतात. या 4 महिन्याच्या कालावधीत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. देवउठणी एकादशीला विष्णुदेव जागे झाल्याने शुभ कार्यांना प्रारंभ करण्याचा शुभ काळ सुरू होतो. या दिवशी लोक देवांना जागवण्यासाठी घंटा, शंख, कीर्तन आणि भजन करतात. या दिवशी भगवान विष्णू व तुलसी मातेची संयुक्त पूजा केली जाते. तुलसी विवाहाचा उत्सव म्हणजेच तुलसी आणि शालिग्राम विष्णू यांचा प्रतिकात्मक विवाह साजरा केला जातो. दिव्यांनी घर सजवले जाते, देवाचे जागरण केले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला जातो. हा मंत्र देवउठणीच्या दिवशी विशेष फलदायी मानला जातो. अनेक ठिकाणी देवउठणी एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवसापासून ते त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. हा विवाह सोहळा साजरा केल्यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात, शुभ कार्यांसाठी शुभ प्रारंभ मिळतो, घरात सुख, शांतता आणि समृद्धी नांदते. या दिवसानंतर सर्व शुभ कार्य जसे की विवाह, गृहप्रवेश, मुंज, व्रत, वास्तुक शांती पुन्हा सुरू करता येते. या वर्षी देवउठणी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी शनिवारी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. एकादशी तिथी सुरू होत आहे 1 नोव्हेंबरला सकाळी 9:11 आणि एकादशी तिथी समाप्त होते 2 नोव्हेंबरला सकाळी 7:31. कारण उपवास सोडण्याची वेळ 2 नोव्हेंबरला दुपारी 1:11 ते 3:23 पर्यंत आहे. आता तुळशी विवाह शुभमुहूर्त, कथा, पूजाविधी, मंगलाष्टक, आरती आणि तुळशी विवाह का करावा हे सविस्तर माहिती करून घेऊया. तुळशी विवाहाची मुख्य तिथी रविवारी 2 नोव्हेंबर रोजी आहे. द्वादशी तिथी म्हणजेच द्वादशी पक्ष, शुक्ल पक्ष, कार्तिक मास 2 नोव्हेंबरला सकाळी 7:31 सुरू होईल. द्वादशी तिथी समाप्ती 3 नोव्हेंबरला सकाळी 5:07 पर्यंत आहे. तुळशी विवाहासाठी शुभमुहूर्त आहे 2 नोव्हेंबरला सकाळी म्हणजेच लाभकाल आहे 8:36 ते 10 वाजेपर्यंत आहे. अमृतकाल आहे 10 वाजल्यापासून ते 11:25 पर्यंत आणि सायंकाळी शुभकाल 5:02 ते 6:38 पर्यंत आहे. काही अडचणींमुळे, काही कारणास्तव जर तुळशी विवाह 2 नोव्हेंबरला साजरा नाही करता आला तर तुळशी विवाह हा रविवारी 2 नोव्हेंबर पासून त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत कधीही साजरा केला जाईल. चला तर मग आता तुळशी विवाह या विषयीच्या अद्भुत कथेचा मागोवा घेऊया. काळाच्या प्रवाहात एक कथा आहे की वृंदा ही दैत्यराज कालनेमीची कन्या होती. वृंदा हिचा विवाह जालिंदर या राक्षसाशी झाला. भगवान शिवाच्या 3ऱ्या डोळ्याच्या उघडण्यामुळे जालंधराचा जन्म झाला होता. वृंदा लहानपणापासून भगवान विष्णूंची भक्त होती. तिच्या भक्तीमुळे ती अत्यंत पवित्र आणि पतिव्रता बनली. वृंदेच्या पतिव्रतेमुळे जालंधर अत्यंत शक्तिशाली झाला. पतिव्रता स्त्रीच्या भक्ती, स्वयं, श्रद्धा आणि शुद्धतेचा प्रभाव तिच्या पतीवर होता.
असे पुराणात सांगतात. वृंदादेवीची निष्ठा आणि भक्ती अशी होती की तिच्या पतीवर सदैव सकारात्मक शक्ती आणि दिव्यता राहिली. या श्रद्धेमुळे जालिंधराला अत्यंत बल, शक्ती आणि अपराजयता प्राप्त झाली. पुराणांमध्ये असे वर्णन केले आहे की पतिव्रता स्त्रीची भक्ती तिच्या पतीच्या बलावर थेट परिणाम करते. जालिंधराने देवतांनाही पराभूत केले. जालिंधराच्या शक्तीमुळे देवता त्रस्त झाले होते. सर्व देवता यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी विनंती घेऊन भगवान विष्णू देवाकडे गेले. त्यामुळे भगवान विष्णूंनी जालिंधराचा वध करण्याचा विचार केला. वृंदा हिच्या पतिव्रतेमुळे जालिंधराचा पराभव होऊ शकत नव्हता. त्यामुळे भगवान विष्णूंनी तिच्या पतिव्रतेला हरवण्यासाठी स्वतःच्या रूपाला बदल केला. विष्णूंनी एका ब्राह्मणाच्या रूपात वृंदेच्या समोर येऊन तिला भ्रमित केले. वृंदेने त्यांना पती समजून पतिव्रता धर्म पाळला. या कृत्याने वृंदेची पतिव्रता दूषित झाली. त्यानंतर जालिंधराचा पराभव झाला. वृंदेला जेव्हा हे समजले की तिच्या पतिव्रतेला हरवण्यासाठी विष्णूने तिचा वापर केला, त्यावेळी ती संतापली आणि भगवान विष्णूंना शाप दिला की ते दगडाच्या रूपात बदलतील. त्यानंतर वृंदा हिने आत्मदाह केला आणि ज्या ठिकाणी ती भस्म झाली त्या ठिकाणी एक तुळशीचं झाड उगवलं. विष्णूंनी तिच्या आत्म्याला तुळशीच्या रूपात स्थान दिलं. भगवान विष्णूंनी तुळशीला आश्वासन दिले की तू माझ्या शालिग्राम रूपाशी विवाह करशील. त्यामुळे तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली. तुळशी विवाह केवळ परंपरा नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि घरातील समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी किंवा द्वादशीला हा विवाह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तुळशी विवाह विधी खालीलप्रमाणे आहे. वृंदावन सजावट: तुळशीच्या आजूबाजूला रंग, स्वास्तिक चिन्ह, ऊस, आवळा, फुलं वगैरे ठेवावीत. पूजा साहित्य काय आहे तर तुळशी, तुळशीचा मांडव, नारळ, सुपारी, हळदी कुंकू, फुलं, नैवेद्य, फळं, फराळ इत्यादी. त्याचा मुख्य विधी काय असतो तर सर्वप्रथम घर स्वच्छ करून तुळशी वृंदावन सजवावे. फुलांचे तोरण, दिवे, रांगोळी, वातावरण मंगल बनवा. तुळशी झाडाला नवी साडी, माळा आणि कुंकू हळद लावा. पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी गणपतीची पूजा करा विघ्न निवारण्यासाठी. नंतर भगवान विष्णू आणि तुळशी देवी यांना समोरासमोर ठेवा. त्यांच्यावर पाणी शिंपडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करा. आता सुरू होतो तुळशी विवाहाचा पवित्र सोहळा. ऊस, कापूस, धागे आणि फुलांनी तुळशीच्या भोवती मंडप तयार करा. तुळशीला साडी, ओटी, बिंदी आणि मंगळसूत्र चढवा. ती आता वृंदा देवीच्या रूपात सजली आहे. शालिग्राम देवाला नवऱ्याचे वस्त्र घाला. पांढरा पटका, फुलांची माळ त्यांना तुळशी समोर ठेवा आणि पारंपरिक पद्धतीनुसार मंगलाष्टक म्हणा. पारंपरिक मंगलाष्टकीची लिंक सोबत जोडलेली आहे. नक्की तुम्ही तुळशी विवाह दिवशी वापरा. मंगलाष्टक झाल्यानंतर घरातील वडील मंडळींनी मंत्र म्हणत तुळशीचे कन्यादान करावे. तुळशी आणि शालिग्राम देवाला माळा अर्पण करून माळा मालव करा. 4 वेळा तुळशीभोवती प्रतिकारात्मक फेरे घ्या. पवित्र बंधनाचे प्रतीक म्हणून सर्वजणांनी फुलं आणि अक्षता टाकून विवाहात शुभ आशीर्वाद द्यावेत. विवाहानंतर विष्णू आणि तुळशीची आरती केली जाते. शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण आरतीचा व्हिडिओ पण यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेला आहे. तुळशी माता जय जय, नारायण हरी जय जय. प्रसाद म्हणून पंचामृत, गूळ, नारळ, फळं वाटली जातात. या विवाहानंतर हिंदू विवाह मोसमाची सुरुवात मानली जाते. तुळशी आणि विष्णूचे एकत्र पूजन हे संपन्नता, सौभाग्य आणि शांततेचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जो कोणी श्रद्धेने तुळशी विवाह करतो त्याला लक्ष्मी देवीची कृपा लाभते आणि पापांचा नाश होतो. जय तुळशी माता, जय श्री हरी. तुमच्या घरात यावर्षी तुळशी विवाह सोहळा साजरा झाला का कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा पवित्र संदेश पुढे शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरात आज भक्तीचा दिवा पेटो. तुळशी देवीची देवी कृपा नेहमीच आपल्या सोबत राहो. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका पवित्र कथेसह, एका नवीन मंत्रासह. धन्यवाद.